Welcome again, all my student in Jaywantrao Sawant Polytechnic, Hadapsar. Myself, Archana Ritesh Patil. Today we are going to conduct the lecture on chemical bonding. Last time seen the topic types of chemical bond. You know that there are 5 types of chemical bond. First is ionic or electrovalent bond. Second is covalent bond. Third is coordinate bond. Fourth is hydrogen bond and fifth one is a metallic bond. लास्ट लेक्चरला आपण आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड पर्यंत पोहोचलो होतो. ओके, सो आता आपण इथून स्टार्ट करणार आहोत. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आयोनिक अँड कोव्हॅलेंट बॉन्ड. आयोनिक आणि कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये नेमका काय डिफरन्स आहे याच्यावर तुम्हाला MSBTच्या ऑनलाईन एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. ज्या पॉईंट्सवर क्वेश्चन विचारले जातात ते मी इथे हायलाईट केलेलं आहे, ग्रीन कलरने हायलाईट केलेलं आहे. मोस्टली याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. मग मागच्या वेळेस आपण बघितलं होतं आयोनिक किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड कसा फॉर्म होतो. द बॉन्ड फॉर्म बाय लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू डिसिमिलर ॲटम. दोन वेगवेगळ्या ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन लॉस म्हणजे दिला जातो आणि एक ॲटम इलेक्ट्रॉन घेतो, एक ॲटम इलेक्ट्रॉन देतो. इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण म्हणजे लॉस ऑर गेन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लॉस किंवा गेन करून जर एखादा ॲटम त्याचं ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करत असेल, स्टेबल करत असेल तर जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला म्हणतात आयोनिक किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन लॉस किंवा गेन होत नाही. याच्यामध्ये दोन सिमिलर किंवा डिसिमिलर ॲटम, दोन सिमिलर किंवा डिसिमिलर सारखे किंवा वेगवेगळे दोन ॲटम एकमेकांमध्ये इलेक्ट्रॉनची काय करतात, म्युच्युअल शेअरिंग करतात. एकाने एक इलेक्ट्रॉन दिला तर दुसराही एक इलेक्ट्रॉन देतो. तसंच जेवढे कमी पडतात त्यानुसार ते शेअरिंग करून त्या दोघांमध्ये एक बॉन्ड फॉर्म करतात आणि त्या बॉन्डला म्हणतात कोव्हॅलेंट बॉन्ड. मग डेफिनेशन कशी येणार, द बॉन्ड फॉर्म बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू सिमिलर ऑर डिसिमिलर ॲटम इज कॉल्ड ॲज अ कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आयोनिक किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड हा नेहमी दोन वेगळ्या ॲटम्स मध्येच फॉर्म होतो, टू डिसिमिलर ॲटम्स मध्ये फॉर्म होतो. नेक्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट आहे इलेक्ट्रोव्हॅलेंट किंवा आयोनिक कंपाऊंड हा वॉटरमध्ये सोल्युबल होतो. सोल्युबल म्हणजे काय, विरघळणे. ओके, जर फॉर एक्झाम्पल electrovalent compound is NaCl. You know that NaCl is a salt. NaCl काय आहे, मीठ आहे. ओके, जर का आपण ते वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर ते काय होतं, वितळतं आणि क्लिअर सोल्युशन आपल्याला दिसतं. मग सेंटेन्स काय येणार, इलेक्ट्रोव्हॅलेंट और आयोनिक कंपाऊंड आर सोल्युबल इन वॉटर. मग कोव्हॅलेंट कंपाऊंड एक्झॅक्टली अपोजिट. कोव्हॅलेंट कंपाऊंड are not soluble, generally insoluble in water. Insoluble म्हणजे विरघळत नाही. Ionic compound conduct electricity. Ionic compound electricity काय करतात, कंडक्ट करतात. कंडक्ट म्हणजे वाहून नेणे. Covalent compound electricity कंडक्ट करत नाही. They do not conduct electricity. Ionic compound having high melting and boiling points. मेल्टिंग म्हणजे एखादा सॉलिड सबस्टन्स ज्या टेम्परेचरला वितळायला सुरुवात होते त्याला म्हणतात मेल्टिंग पॉइंट. मेल्ट्स म्हणजे काय, वितळणे, आणि बॉईल म्हणजे काय, उकळणे. ज्या पॉइंट्सला लिक्विडमध्ये फर्स्ट बबल दिसतो म्हणजे त्याला बॉईल व्हायला सुरुवात होते त्याला म्हणतात बॉइलिंग पॉइंट. मग आयोनिक किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंडचा बॉइलिंग पॉइंट कसा असतो, हाय असतो, आणि कोव्हॅलेंट कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा लो असतो. हे मागच्या वेळेस आपण घेतलेले सगळे एक्झाम्पल, आयोनिक बॉन्डचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं NaCl, सोडियम क्लोराईड, MgO मॅग्नेशियम ऑक्साईड, CaCl2 कॅल्शियम क्लोराईड. ओके, याच्यामध्ये Na मध्ये
एक इलेक्ट्रॉन Cl ला देतो, Cl एक इलेक्ट्रॉन घेतो, हा Na वर प्लस चार्ज येतो, Cl वर मायनस चार्ज येतो आणि दोघांमध्ये इलेक्ट्रॉन लॉस आणि गेन करून जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड किंवा आयोनिक बॉन्ड आणि त्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो आयोनिक कंपाऊंड किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड. सिमिलरली कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये काय होतं, दोन सिमिलर किंवा डिसिमिलर ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते. कशासाठी? त्यांना त्यांचं ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करून त्यांना स्टेबल व्हायचं असतं आणि ते स्टेबल होण्यासाठी इलेक्ट्रॉनची काय करतात, शेअरिंग करतात. मग त्या एक्झाम्पल काय, Cl2, O2, N2 हे सगळे काय आहेत, गॅस. H2O, C2H4, H2O लिक्विड. आले लक्षात? मग एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आयोनिक कंपाऊंड मध्ये मोस्टली सॉलिड असतात आणि कोव्हॅलेंट कंपाऊंड मध्ये मॅक्झिमम गॅसेस आणि लिक्विड हे असतात. ओके, हा झाला डिफरन्शिएशन बिटवीन आयोनिक आणि कोव्हॅलेंट बॉन्ड. आता आपण पुढचा बॉन्ड घेणार आहोत, कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड ह्या बॉन्ड मध्ये काय होतं, ओनली वन साइड शेअरिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. एक ॲटम इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमला इलेक्ट्रॉन देतो. देणारा डोनर, घेणारा ॲक्सेप्टर. देणाऱ्याकडून घेणाऱ्याकडे काय असतो, ॲरो दर्शवला जातो आणि हा ॲरो काय दर्शवतो, कोऑर्डिनेट बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स. कोऑर्डिनेट बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स म्युच्युअली. मग तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो की कोऑर्डिनेट ऑर डेटिव्ह बॉन्ड डिनोटेड बाय. ऑप्शन असतील तुम्हाला, एक ऑप्शन असेल ॲरो. ओके, तर ॲरोवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि करेक्ट आन्सर द्यायचंय. मग याची डेफिनेशन काय येणार, द बॉन्ड फॉर्म बिटवीन टू ॲटम्स टू ॲटम्स शेअरिंग ओनली वन साइड इलेक्ट्रॉन पेअर. इथे सिंगल इलेक्ट्रॉन जात नाही तर इलेक्ट्रॉनची जोडी जाते, जोडी डोनेट करतो आणि पेअर म्हणजे काय झाली, जोडी. ओके, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची जोडी दुसऱ्या ॲटमला देतो. तो कशासाठी देतो, त्याचं ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी आणि त्याला स्टेबल करण्यासाठी तो दुसऱ्याला काय करतो, मदत करतो. पण ह्या कंडिशन मध्ये तो स्वतः सुद्धा स्टेबल राहतो आणि दुसऱ्याला स्टेबल होण्यासाठी मदत करतो. ह्या केसमध्ये जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला कोऑर्डिनेट किंवा दुसरं नाव आहे डेटिव्ह कोव्हॅलेंट बॉन्ड. When an atom having a complete octet donates a pair of free valence electron to another atom. म्हणजे दुसऱ्या ॲटमला त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एक ॲटम दुसऱ्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची जोडी डोनेट करतो, देतो. विच इज शॉर्ट ऑफ टू इलेक्ट्रॉन्स इज फॉर्मिंग कोऑर्डिनेट बॉन्ड. इथे इलेक्ट्रॉनची जोडी जात असते, सिंगल इलेक्ट्रॉन जात नाही. मग कसा फॉर्म होतो, वन ॲटम डोनेट्स अन इलेक्ट्रॉन पेअर अँड द अदर ॲक्सेप्ट द मॉलिक्यूल ॲक्वायर्स पोलॅरिटी. म्हणजे एक इलेक्ट्रॉनची जोडी देतो आणि दुसरा घेतो. देणाऱ्याला डोनेट्स आणि घेणाऱ्याला ॲक्सेप्टर्स असं इथे म्हटलं जातं. दिस बॉन्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेमी पोलर बॉन्ड ऑर डेटिव्ह बॉन्ड. आस्क एक्झामिनेशन, what is the another name of coordinate bond? Mostly time ask this question about 2 marks. की कोऑर्डिनेट बॉन्डचं दुसरं नाव काय आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला डेटिव्ह बॉन्ड हे एक ऑप्शन दिलेलं असेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचंय. लक्षात ठेवा, हा क्वेश्चन 2 मार्काला मॅक्झिमम टाइम आतापर्यंत विचारला गेलेला आहे. दुसरा क्वेश्चन असतो, कोऑर्डिनेट बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल. मग खाली तुम्हाला वेगवेगळे सिम्बॉल दिलेले असतील, त्यातलं एक करेक्ट ऑप्शन असणार आहे ॲरो. तुम्ही ॲरोवर क्लिक करायचं. ओके, परत तेच वाक्य आलं आहे, द मॉलिक्यूल और आयन कंटेन्स द डोनर ॲटम इज कॉल्ड द लिगॅन्ड. जो डोनर असतो, जो देणारा असतो, त्याला तुम्ही लिगॅन्ड पण म्हणू शकतात. परत तेच आलं, ॲटम डोनेट्स अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही येणार इथे, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन
म्हणजे इलेक्ट्रॉनची जोडी देतो त्याला म्हणतात डोनर आणि जो घेतो त्याला म्हणतात ऍक्सेप्टर. ह्या केसमध्ये एक्झाम्पल बघूयात आपण. फॉर एक्झाम्पल NH4+ म्हणजेच अमोनियम आयन. आलं लक्षात? आपल्याला हा NH4+ मॉलिक्यूल कुठल्या बॉन्डने फॉर्म होतो असा क्वेश्चन विचारला जातो. द फॉर्मेशन ऑफ अमोनियम आयन बाय dash dash bond. You will get the option ionic bond, covalent bond, coordinate bond and option D none of the above. मग ह्या केसमध्ये तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की अमोनियम आयनचं जे मॉलिक्यूल जो फॉर्म होतो तो कोऑर्डिनेट बॉन्डने फॉर्म होतो. ओके, मग तो कसा? मग NH4 मध्ये एक नायट्रोजनचा ॲटम आहे, 3 हायड्रोजनचे ॲटम आहेत आणि चौथा H+ आयन आहे. जेव्हा त्याच्यावर चार्ज येतो तेव्हा आपण त्याला आयन म्हणतो, ॲटम मेन्शन करत नाही. मग आता आपण नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. ओके, मग 7 ॲटॉमिक नंबर असेल तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन येतात आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन येतात. मग दुसरं ऑर्बिट हे नायट्रोजनचं शेवटचं ऑर्बिट आहे कारण त्याच्याकडे 7च इलेक्ट्रॉन आहेत. 2 इलेक्ट्रॉन जे आहेत मधल्या ऑर्बिटमध्ये ते त्यांचं आपल्याला इथे काही मेन्शन करायचं नाही, पण आपण जे लास्ट ऑर्बिट मधले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपण मोस्टली इथे घेतो, मधल्या इलेक्ट्रॉन घेत नाही. मग हे नायट्रोजनचे 5 डॉट्स दिलेत, 1 2 3 4 5. ओके, म्हणजे हे 5 डॉट म्हणजे नायट्रोजनच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. पण ह्या नायट्रोजनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉन कमी पडतायत. ऑक्टेट म्हणजे काय? शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील तर तो काय होतो? ऑक्टेट दर्शवतो आणि तो स्वतःला स्टेबल करतो. मग याला स्वतःला स्टेबल व्हायचे पण त्याला 3 इलेक्ट्रॉन कमी पडतायत. मग आता हे 3 हायड्रोजन आहेत. प्रत्येक हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. मग या हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळे हा 1 इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार आहे. याचा 1 इलेक्ट्रॉन, याचा 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे 3ही जे हायड्रोजन आहेत त्यांचं डुप्लेट कंप्लीट होत नाहीये, म्हणजे ते स्टेबल नाहीयेत. मग हायड्रोजनला स्टेबल होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन कमी पडतोय म्हणून हा हायड्रोजन ह्या नायट्रोजन सोबत 1 इलेक्ट्रॉन शेअरिंग करून, इथे काय करतायत ते शेअरिंग करतायत, शेअरिंग करून तो त्याचं काय करतोय? डुप्लेट कंप्लीट करतोय. सिमिलरली दिस हायड्रोजन ॲटम आणि सिमिलरली दिस हायड्रोजन ॲटम. मग ह्या केसमध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन मध्ये शेअरिंग होते, म्हणजे इथे जो बॉन्ड फॉर्म होणार आहे तो बॉन्ड कोव्हॅलेंट बॉन्ड असणार आहे, कोऑर्डिनेट नाही. ओके, आपण जेव्हा इलेक्ट्रॉनची पेअर म्हणजे जोडी दुसऱ्याला देतो आणि दिल्यानंतर जो ॲरोने दाखवतो, दिलेल्याचा ॲरो दाखवतो त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेट बॉन्ड. मग ह्या केसमध्ये नायट्रोजनने त्याचं ऑक्टेट कंप्लीट केलं ह्या 3 हायड्रोजन सोबत शेअरिंग करून. ह्या 3ही हायड्रोजनने 1 इलेक्ट्रॉन शेअर करून स्वतःचं डुप्लेट करून स्वतः डुप्लेट कंप्लीट करून स्टेबल झाले. म्हणजे हा पूर्ण जो आहे हा मॉलिक्यूल स्वतः स्टेबल झालाय. पण त्याच्यासोबत जो हायड्रोजन आयन आहे, H+ आयन आहे, याच्याकडे एकही इलेक्ट्रॉन नाहीये, याच्याकडे 0 इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन असतो तो ऍक्च्युली त्याने लॉस करून टाकलेला आहे म्हणून त्याच्यावर प्लस चार्ज आलाय. मग आता त्याच्याकडे एकही इलेक्ट्रॉन नाहीये. मग याला स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग याला स्टेबल होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन हवे आहेत. तर हा NH3 काय करणार? हा N. मग हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते कोणाबरोबरही शेअर झालेले नाहीयेत. नायट्रोजनचे हे 3च इलेक्ट्रॉन शेअरिंग झालेले आहेत. मग हे जे उरलेले आहेत ते अनशेअर आहेत, म्हणजे यांनी अजून कोणासोबत शेअरिंग केलेली नाहीयेत, तर ते दुसऱ्यासोबत शेअरिंग करू शकतात. मग ते काय करतात? हा नायट्रोजन ह्या हायड्रोजन प्लसला शेअरिंग करतो, डोनेट करतो. इलेक्ट्रॉनची जोडी काय करतो? डोनेट करतो. पण तो डोनेट करत असताना स्वतः सुद्धा काय राहतोय? स्टेबल राहतोय आणि त्याला जवळ घेतोय हायड्रोजनला आणि इथे काय करतोय? इलेक्ट्रॉन
ची जोडी डोनेट केली आहे. मग डोनेट केल्यानंतर हा हायड्रोजन काय झाला, याचं डुप्लेट कंप्लीट झाला आणि हा सुद्धा काय झाला, स्टेबल झाला. पण याने काय केलेलं आहे, ऍक्सेप्ट केला आहे. याने ऍक्सेप्ट केला आहे म्हणून याच्याकडे काय दाखवलाय, ॲरो दर्शवलाय. हा ॲरो दर्शवलेला आहे त्याच्याकडे. आणि नायट्रोजन NH3 ने त्याला दिलं आहे म्हणून, नायट्रोजनने दिला आहे म्हणून त्याचा ॲरो काय, या पद्धतीने, हा डोनर हा ऍक्सेप्टर, अशा पद्धतीने जो ॲरो दर्शवला जातो, हा डोनर थ्रू ऍक्सेप्टर, हा जो ॲरो आहे याला म्हणायचं कोऑर्डिनेट बॉन्ड. मग याला कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड का म्हणतात, कारण ह्या NH मध्ये जे बॉन्ड फॉर्म आहेत ते कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत. पण ह्या N आणि हा H मध्ये जो बॉन्ड फॉर्म आहे तो कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. मग NH4+ हा मॉलिक्यूल कोव्हॅलेंट कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. तुम्हाला जास्त डीप मध्ये विचारलं जाणार नाही. कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉनचं काय काय डोनेट केली जाते, तर तुम्ही त्याचा आन्सर द्यायचं लोन पेअर. म्हणजे याला काय म्हणतात, लोन पेअर. जी दुसऱ्याशी कोणाशी शेअर झालेली नसेल तर आपण तिला डोनेट करू शकतो. ओके, हे झालं अमोनियम आयनचं एक्झाम्पल. क्वेश्चन असेल, अमोनियम आयन हे कोऑर्डिनेट बॉन्डचं एक्झाम्पल आहे. कोऑर्डिनेट बॉन्डला दुसरं नाव काय आहे, कोऑर्डिनेट बॉन्डला दुसरं नाव आहे डेटिव्ह बॉन्ड. डेटिव्ह किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड कशाने दर्शवतात, डेटिव्ह किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड हा ॲरोने दर्शवतात. ओके, हे मेन एक्झाम्पल आहे. हे तुम्हाला याच्यावरच क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तुमचा पेपर जो आहे ऑनलाईन MCQ पॅटर्न आहे म्हणून तुम्हाला रिॲक्शन लिहून दाखवायची गरज नाहीये, पण तुम्हाला रिॲक्शन समजणं महत्वाचं आहे. ओके, अनदर एक्झाम्पल आहे आपलं BF3NH3. म्हणजे BF3 आणि NH3 मध्ये, या दोघांमध्ये कुठला बॉन्ड फॉर्म होऊ शकतो, कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होऊ शकतो. हे तुम्हाला दुसरं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. मग कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत कोऑर्डिनेट बॉन्डच्या, कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट कंपाऊंडच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हा बॉन्ड जो आहे याचे जे कंपाऊंड असतात कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट कंपाऊंडचे, they have melting and boiling points higher than covalent bond and lower than ionic bond. म्हणजे कोऑर्डिनेट कंपाऊंडचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हायर असतो कोव्हॅलेंट बॉन्ड पेक्षा, पण कमी असतो आयोनिक कंपाऊंड पेक्षा. सेकंड, दे आर स्टेबल ॲज लाईक कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड जसे स्टेबल असतात तसेच कोऑर्डिनेट बॉन्ड सुद्धा स्टॅबिलिटी मॉलिक्यूलला दर्शवतात. दे आर इनसोल्युबल इन पोलर सॉल्व्हेंट. म्हणजे कोऑर्डिनेट कंपाऊंड हे पोलर सॉल्व्हेंटचं एक्झाम्पल आहे वॉटर. कोऑर्डिनेट कंपाऊंड पोलर सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होत नाही, पण सम ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये ते सोल्युबल होतात, डिझॉल्व्ह होतात. The coordinate bond is rigid and directional. Coordinate bond काय दर्शवतो, डायरेक्शनल असतो. तो डायरेक्ट फक्त अशी लाईन दाखवलेली नाहीये, डबल लाईन ट्रिपल लाईन असं काही दाखवलेलं नाही, तर डायरेक्शन दाखवलेली आहे डोनर थ्रू ऍक्सेप्टर. ओके, पुढचा बॉन्ड आहे आपला हायड्रोजन बॉन्ड. दिस इज द फोर्थ टाइप ऑफ केमिकल बॉन्डिंगचा पुढचा बॉन्ड आहे हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड मध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की हायड्रोजन हा दुसऱ्या हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. मोस्टली जेव्हा तो त्याचं इलेक्ट्रॉन कोणासोबतही शेअर करेल किंवा फोर्स अट्रॅक्ट करेल तेव्हा त्याच्यावर पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज येतो, तो पॉझिटिव्ह आहे. हायड्रोजन ॲटम हा जेव्हा एखाद्या हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, पिरियडिक टेबल मध्ये हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहेत नायट्रोजन, ऑक्सिजन अँड फ्लोरीन. ओके, लक्षात ठेवताना फोन असं लक्षात ठेवा, F म्हणजे फ्लोरीन, O म्हणजे ऑक्सिजन आणि N म्हणजे नायट्रोजन. जर हायड्रोजन ॲटम या तिघांपैकी कुठल्या तरी एका ॲटम सोबत इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे जर बॉन्ड फॉर्म करत असेल तर त्याला म्हणायचं हायड्रोजन बॉन्ड. मग डेफिनेशन कशी येणार, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन hydrogen atom and
हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कुठले कुठले? नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन यापैकी कुठलाही एक. प्रेझेंट इन अ सेम मॉलिक्यूल ऑर इन अदर म्हणजे डिफरंट मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज अ हायड्रोजन बॉन्ड. एक तर तो सेम मॉलिक्यूल मध्ये आणि डिफरंट मॉलिक्यूल. हा पॉइंट आपण पुढे घेऊयात टाइप्स मध्ये. ओके, मग तुम्हाला लक्षात आलेलं आहे की हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन किंवा फ्लोरीन हा जर हायड्रोजन ॲटम सोबत बॉन्ड फॉर्म करत असेल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे, तर त्याला म्हणायचं हायड्रोजन बॉन्ड. ओके, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन बॉन्डचा आपण एक्झाम्पल घेऊयात. वॉटर मॉलिक्यूल. तुम्हाला माहिती आहे वॉटर मॉलिक्यूलचा फॉर्म्युला काय आहे? H2O. मग वॉटरमध्ये फक्त H2 आणि O एवढंच असतं का? नाही, मेनी नंबर ऑफ हायड्रोजन व H2O मॉलिक्युल्स हे एकत्र आलेले असतात. मग आता आपण H2O चा हा एक मॉलिक्यूल घेऊयात आणि हा दुसरा H2O चा मॉलिक्यूल घेऊयात. हा एक वेगळा सबस्टन्स आहे आणि हा एक वेगळा सबस्टन्स आहे. मग तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. ऑक्सिजन हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे इथे सांगितल्याप्रमाणे. सेम अनदर H2O मॉलिक्यूलचा हा ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येणार आणि हा हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येणार. मग ह्या मॉलिक्यूलचा निगेटिव्ह चार्ज असलेला ऑक्सिजन आणि ह्या मॉलिक्यूलचा पॉझिटिव्ह चार्ज असलेला हायड्रोजन. मग ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये काय होणार? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तुम्हाला माहिती पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय होणार? अट्रॅक्शन होणार आणि अट्रॅक्शन झाल्यामुळे जो बॉन्ड तयार झालेला आहे त्याला म्हणणार आपण हायड्रोजन बॉन्ड. काय म्हणणार आपण त्याला? हायड्रोजन बॉन्ड. मग आता इथे हायड्रोजन बॉन्ड कसा दाखवलेला आहे? हायड्रोजन बॉन्ड तुम्हाला डॉटेड लाईनने दाखवलेला आहे, बरोबर. इथे ही जी काय आहे हे डॉटेड लाईनने तुम्हाला हायड्रोजन बॉन्ड दाखवलेला आहे. मग एक्झाम मध्ये विचारलं जातं हायड्रोजन बॉन्ड रिप्रेझेंटेड बाय. ऑप्शन असतील ॲरो, ऑप्शन बी असेल डॉटेड लाईन, ऑप्शन सी असेल अजून काहीतरी, ऑप्शन डी तुम्हाला काहीतरी वेगळं देतील. पण तुम्हाला करेक्ट आन्सरवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. करेक्ट आन्सर आहे हायड्रोजन बॉन्ड रिप्रेझेंटेड बाय डॉटेड लाईन. ओके, मग हायड्रोजन बॉन्ड्सचे टाइप्स आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड. पहिला आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड आणि दुसरा आहे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. याच्यावर तुम्हाला 2 मार्काला कंपल्सरी आतापर्यंत जेवढ्या एक्झाम झालेल्या आहेत त्याच्यावर क्वेश्चन आलेलाच आहे. असा क्वेश्चन येतो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड कशामध्ये फॉर्म होतो किंवा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड कुठल्या टाईपच्या मॉलिक्युलमध्ये फॉर्म होतो. मग याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो डिफरंट सबस्टन्स मध्ये फॉर्म होतो. धिस बॉन्ड इज इन बिटवीन 2 or more molecule of the different substances. म्हणजे आता समजा आपण फॉर एक्झाम्पल घेऊयात HF. ओके, HF मॉलिक्यूल मध्ये हे नंबर ऑफ HF मॉलिक्यूल घेतलेले आहेत आपण सॉलिड स्टेट मध्ये. तर त्याच्यामध्ये बॉन्ड कसा फॉर्म होतो बघा. हा HF चा एक मॉलिक्यूल, हा HF चा दुसरा मॉलिक्यूल, हा तिसरा मॉलिक्यूल आणि हा चौथा मॉलिक्यूल. अशी लिंक कंटिन्यू नंबर ऑफ असणारे म्हणून आपण इथे N घेतलाय. ओके, मग हा एक वेगळा सबस्टन्स आहे आणि हा एक दुसरा सबस्टन्स आहे. हे दोन्ही सबस्टन्स काय झाले? डिफरंट झाले. 2 वेगवेगळे सबस्टन्स झाले. मग ह्या सबस्टन्सचा हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज वाला आणि ह्या सबस्टन्सचा निगेटिव्ह चार्ज वाला फ्लोरीन. ह्या पॉझिटिव्ह हायड्रोजन आणि फ्लोरीन पार्शियली निगेटिव्ह चार्ज दोघांमध्ये काय होणार? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे या दोघांमध्ये काय होणार? एक बॉन्ड फॉर्म होणार जो की आपण डॉटेड लाईनने दाखवलेला आहे. मग हे 2 डिफरंट सबस्टन्स मध्ये डिफरंट मॉलिक्यूल मध्ये बॉन्ड फॉर्म होत आहे म्हणून डिफरंट मध्ये फॉर्म होते म्हणून आपण त्याला म्हणणार इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. एक्झॅक्टली अपोजिट इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड मध्ये काय होतं की जो बॉन्ड फॉर्म होतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये तर तो विदिन मॉलिक्यूल म्हणजे मॉलिक्यूलच्या आतल्या आत फॉर्म होतो.
ओके, म्हणून इथे शब्द घेतलाय सेम आणि इथे शब्द घेतलाय डिफरंट. हे इक्वेशन लक्षात ठेवायचं. कन्फ्युजिंग आहे, 2 मार्कासाठी विचारलंच जातं. मग this type bonding occurs in the same molecule. For example, orthonitrophenol हा जो मॉलिक्युलर स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे याचं नाव आहे ऑर्थो नायट्रोफिनॉल. तुम्ही फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवा, याचं नाव कसं आहे काय आहे याच्याशी आपल्याला जास्त संबंध नाहीये. तरी हा याला म्हणतात फिनॉल. इथे OH असतो, हा NO2 नायट्रो आणि हा OH, या रिंगला OH जोडलेला आहे म्हणजे हा फिनॉल असतो. याच्याशी तुमचा फारसा काही संबंध नाहीये. मग आता ह्या पूर्ण मॉलिक्युल मध्ये हा सेम मॉलिक्युल आहे. ह्या मॉलिक्युल मध्ये हा हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज, पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज आणि हा ऑक्सिजन पार्शियली निगेटिव्ह चार्ज. हा काय विदिन मॉलिक्युल, सेम मॉलिक्युल मधला एखादा ऍटम पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हायड्रोजन, हा एखादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे फक्त नायट्रोजन, फ्लोरीन आणि ऑक्सिजन याच्यापैकी हा ऑक्सिजन आहे, हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. या दोघांमध्ये विदिन मॉलिक्युल काय होतं, स्ट्रॉंगली इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं आणि त्या दोघांमध्ये सुद्धा काय होतो, बॉन्ड फॉर्म होतो. तो बॉन्ड इथे आपण डॉटेड लाईनने दाखवलेला आहे. त्याला म्हणायचं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. आले लक्षात? हे 2 इक्वेशन लक्षात ठेवायचे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड. इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग रिस्पॉन्सिबल फॉर द हाय बॉइलिंग अँड मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर. म्हणजे काय, वॉटर मध्ये जो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड आहे याच्यामुळे वॉटरचा बॉइलिंग पॉइंट काय होतो, वाढतो. ओके, दे आर वीक दॅन आयोनिक अँड कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे कोव्हॅलेंट आणि आयोनिक कंपाऊंड पेक्षा हायड्रोजन बॉन्ड कसा असतो, वीक असतो, पण वॉन्डरवॉल फोर्स पेक्षा तो स्ट्रॉंग असतो. दे आर पार्शियली पोलर. पोलर आम्ही सांगितलं तुम्हाला, पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज आणि पार्शियली निगेटिव्ह चार्ज. ओके, इथे झालं तुमचा हायड्रोजन बॉन्ड कंप्लीट झाला. पुढचा आहे आणि लास्ट 5th नंबरचा आपला आहे मेटॅलिक बॉन्ड. तर आपले जेवढे पण मेटल्स आहेत, फॉर एक्झाम्पल आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, हे डेली यूज मधले मेटल्स मी तुम्हाला सांगते. ओके, हे जे मेटल्स आहेत त्या मेटल्स मध्ये आपण काय करतो, मॅग्नेशियम, फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम घेऊ शकतात तुम्ही, सोडियम घेऊ शकतात. तर ह्या मेटल्स मध्ये काय तयार होतात, कर्नल ॲटम्स तयार होतात. आले लक्षात? कर्नल ॲटम्स म्हणजे काय, एखाद्या ॲटम्सचं शेवटचं ऑर्बिट जर आपण रिमूव्ह करून टाकलं, शेवटचं ऑर्बिट जर रिमूव्ह केलं तर उरलेल्या ॲटम्सला काय म्हणतात, कर्नल ॲटम. आणि त्याच्यावर कुठला चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. मग तो जो इलेक्ट्रॉन रिमूव्ह झालेला असतो शेवटच्या ऑर्बिट मधला, तर तो मेटलच्या स्ट्रक्चर मध्येच तो फिरत राहतो, तो बाहेर जात नाही. फॉर एक्झाम्पल हा तुमचा मेटलचा पीस आहे, समजा हा तुमचा आयर्नचा शीट घेतलाय तुम्ही किंवा लोखंडाचा एक तुकडा घेतलाय. मग लोखंडाचा मेटलचा तुम्ही आयर्नचा तुकडा घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये काय होणार, आयर्नचा जो लास्ट ऑर्बिट रिमूव्ह केल्यानंतर ते जे काही लास्ट ऑर्बिट मधले जे इलेक्ट्रॉन असतील ते त्या मेटल्सच्या पत्र्याच्या आतल्या आत फिरतील का, ते पत्र्याच्या बाहेर पडतील, पत्र्याच्या बाहेर पडणार नाहीत. पत्र्याच्या बाहेर कसे पडतील, ते पडत नाही, त्याला एक मर्यादा असते. तर ते इलेक्ट्रॉन आतल्या आत काय होत असतात, असे फिरत असतात, मोबाईल होत असतात, म्हणजे जागा त्यांची चेंज करत असतात, असे मूव्ह होत असतात. आणि उरलेले जे कर्नल ॲटम असतं, जे कर्नल ॲटम्स असतं त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, बरोबर. मग ह्या कर्नल ॲटम मध्ये आणि ह्या मोबाईल इलेक्ट्रॉन मध्ये, म्हणजे हे फ्री जे इलेक्ट्रॉन असतात, डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स म्हणजे ज्यांना जागा नाहीये, लोकेशन म्हणजे जागा, आणि ज्यांना जागा नाही त्यांना म्हणतात डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स. तर ह्या पॉझिटिव्ह कर्नल ॲटम्स मध्ये आणि हे डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स मध्ये आतल्या आत काय होत राहते, बॉन्डिंग निर्माण होत राहते. ओके, तर त्याच्यापासून जो बॉन्ड तयार होतो त्याला म्हणतात मेटॅलिक बॉन्ड. मग डेफिनेशन काय येणार, द मेटल स्ट्रक्चर इज हेल्ड टुगेदर
मेटल स्ट्रक्चर इथे कन्सिडर करा की तुम्ही एक लोखंडाचा पत्रा घेतलाय किंवा एक ठोकळा घेतलेला आहे. बाय द स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्ह न्यूक्लिआय अँड द डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हा जो पॉझिटिव्ह न्यूक्लिआय आहे, या पॉझिटिव्ह न्यूक्लिआय मध्ये आणि हे जे डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स आहे त्यांचं आतल्या आत काय होत आहे, अट्रॅक्शन होतंय, स्ट्रॉंगली फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतंय. ते डायरेक्ट सोडून देत नाही. तर त्याला म्हणायचं, त्या दोघांमध्ये जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला म्हणतात मेटॅलिक बॉन्ड. सिंपल बॉन्ड आहे. याच्यावर तुम्हाला फक्त एक्झाम मध्ये असं विचारलं जाईल की मेटॅलिक बॉन्ड फॉर्म इन बिटवीन डॅश डॅश अँड डॅश डॅश. मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणायचंय पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स अँड डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स. सोपं आहे. तर इथपर्यंत आपले केमिकल बॉन्डिंगचे 5ही टाईप झालेले आहेत. आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड आणि मेटॅलिक बॉन्ड. तर तुम्ही एक काम करायचं आहे, हा जो डायग्राम आहे तो डायग्राम तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करायचा आहे आणि खाली लिहायचे कर्नल ॲटम म्हणजे काय आणि डिलोकलाइज इलेक्ट्रॉन म्हणजे काय हे तुम्ही लिहून काढायचे आणि तुमच्या नोटबुकचा मला पेजचा मला फोटो पाठवा PDF करून. थँक्यू. पुढच्या लेक्चरला भेटू.